आषाढीच्या निमित्तानं आलेल्या 4 लाख वारकऱ्यांचा संतभार पंढरपूरमध्ये विसावणार आहे। चंद्रभागेच्या पैल तीरावरच्या भक्तिसागर परिसरात वारकऱ्यांच्या राहण्याचा प्रश्न ही एक मोठी समस्या होती। या पार्श्वभूमीवर तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी नदीच्या पलीकडे 65 एकर जागा विकसित केली। सध्या या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या वारकऱ्यांना स्वच्छ पिण्याचं पाणी, वीज, स्वच्छतागृह आणि आरोग्य सुविधा दिल्या जाणार आहेत। 4 लाख वारकऱ्यांचा संतभार आता पंढरपूरमध्ये विसावणार आहे। चंद्रभागेच्या पैल तीरावर भक्तिसागर परिसरात वारकऱ्यांच्या राहण्याचा प्रश्न ही खरं तर मोठी समस्या होती, मात्र आता इथे उत्तम अशी सोय करण्यात आली आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन कसबे यांनी। आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी दिंड्या पालख्यामधून लाखो वारकरी ही पंढरपूरमध्ये येत असतात आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर त्या राहण्याच्या त्यांच्या व्यवस्थेचा प्रमुख मुद्दा असतो। मात्र मागील काही वर्षांपासून प्रशासनानं चंद्रभागा नदीच्या या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या 65 एकर जागेमध्ये या वारकऱ्यांची राहण्याची सोय सुविधा केलेली आहे। या ठिकाणी 1 गुंठा 1.5 गुंठा असे जवळपास 450 प्लॉट वेगवेगळ्या पद्धतीने पाडण्यात आलेले आहेत आणि त्या ठिकाणी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या पद्धतीने या प्लॉटचं वाटप नगरपालिकेच्या माध्यमातून केलं जातं। या ठिकाणी आलेल्या वारकऱ्यांना राहण्यासाठी सुविधा आहे, स्वच्छ पिण्याचं पाणी आहे, शौचालयाची सुविधा आहे। जवळपास 16 शौचालय या ठिकाणी नगरपालिकेने तयार केलेले आहेत, त्यामुळे स्वच्छतेचा सुद्धा या ठिकाणी प्रमुख मुद्दा नगरपालिकेने विचारात घेतलेला आपण दिसतोय। प्रशासनानं वेळोवेळी या ठिकाणी चांगल्या सुविधा दिल्यामुळे हा 65 एकरचा परिसर वारकऱ्यांना राहण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध आणि उत्तम झाल्याचा पाहायला मिळतोय। या वारीच्या निमित्तानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानुसार आणखीन काही वेगवेगळे बदल या वारकऱ्यांच्या राहण्याच्या सुविधात केले जाणार आहेत। कॅमेरा पर्सन राजू मिसाळ।